नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट बघा, 27 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. फेब्रुवारीचा हप्ता आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी. फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आजच जमा होणार आहे. तर बघा, 2100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत आणि 6000 रुपये पण मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 6000 रुपये कोणत्या महिलांना, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात आजच या ठिकाणी म्हणजे 27 फेब्रुवारीला आजच तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती, दमदार माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय महत्त्वाची आणि दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आजच जमा होईल, त्याची सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते सरकारने दिलेले आहेत. 7 हप्त्यांचे तुम्हाला 10,500 रुपये मिळालेले आहेत. 10,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत जानेवारीपर्यंत. ठीक आहे, जानेवारीचा हप्ता सर्व महिलांना मिळालेला आहे. आता बघा, ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 10,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत सरकारने दिलेले आहेत. आता 1500 रुपयांचा हा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्याची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट आहे, नवीन अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. ती आपण आता लगेचच या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. लगेच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली. बघा, सर्वात लोकप्रिय योजना, महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना, सुपरहिट योजना ठरलेली लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींच्या तोंडावर नाव आपण पाहतो. लाडक्या बहिणींचे पैसे आले, लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण सर्व महिलांच्या तोंडपाठ झाले. लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे अर्ज, सर्व लाडक्या बहिणींच्या तोंडी लाडकी बहीण योजना आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे महिलांसाठी. आता बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये जे ते दिले जातात. दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळतात दर महिन्याला. आता याच्यात वाढ पण होणार आहे. 1500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासन स्वतः जे महायुतीचं सरकार सध्या आहे त्याच महायुतीने दिलेलं होतं. आश्वासन दिलं होतं, आव्हान दिलं होतं. त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आश्वासन दिलेलं होतं. तर त्या 2100च्या संदर्भात पण माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे अतिशय दमदार अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, तुम्ही पण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. तुमची पण ह्या ठिकाणी फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो केव्हा जमा होईल याकडे तुमचं लक्ष लागलं असेल. तर बघा, सर्वात महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमचा जो काही प्रतीक्षा होती हप्त्याची वाट पाहण्यासाठीची ती प्रतीक्षा संपलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आजच जमा होईल. आजच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. आता किती वाजता जमा होईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेच पुढची माहिती पाहूया. तर पहा, फेब्रुवारी महिना संपायला फक्त 1 दिवस उरला आहे. अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. बघा, फक्त 1 दिवस उरलेला आहे फेब्रुवारी महिना संपायला. आजचे 27 फेब्रुवारी आहे. 28 फेब्रुवारी म्हणजेच 28 दिवसांचा फेब्रुवारीचा महिना आहे. फक्त 1 दिवस उरलेला आहे, 1 दिवस राहिलेला आहे. आता बघा, 1 दिवस राहिलेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता 8 दिवसात येईल अशी माहिती स्वतः महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे अर्थमंत्री पण आहेत, वित्तमंत्री पण आहेत. त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं होतं की मी 3,500 कोटींचा जो काही चेक आहे तो सही करून दिलेला आहे. तर बघा, 15 फेब्रुवारीला त्यांनी माहिती दिली होती. 8 दिवसात पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु काही कारणांमुळे सुट्टीचे दिवस असल्यामुळे पैसे जमा होत नव्हते. पण बघा, काल पण जर आपण पाहिलं तर काल या ठिकाणी महाशिवरात्री होती, सुट्टीचा दिवस होता आणि त्यामुळे पैसे तुमच्या खात्यात आले नाही. पण आज जर आपण पाहिलं तर बँका पण सुरू आहेत आणि आज पैसे यायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळे आजच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, फक्त 1 दिवस उरलेला आहे फेब्रुवारी महिना संपायला. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा होऊ शकतो याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, फेब्रुवारीचा हप्ता आजपासूनच तुमच्या खात्यात जो आहे तो जमा होऊ शकतो. आता पुढे पहा, आणि गेल्या अनेक महिन्यांपासून
महिन्याच्या हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा होतो. बघा गेल्या अनेक महिन्यांपासून महिन्याचा जो हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यात जमा होत असतो. शेवटच्या आठवड्यात आता हा पण शेवटचा आठवडा सुरू आहे. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर एकच दिवस फक्त उरलेला आता महिना संपायला. दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस उद्या आहे. तरीही पैसे जमा न झाल्याने महिला चिंतेत आहेत. बघा उद्या शेवटचा दिवस असून पण जर आजही महिलांच्या खात्यात पैसे जर जमा झाले नाही तर महिला चिंतेत त्या ठिकाणी येणार आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होणार आहे. बघा मिळालेली जी काही माहिती आहे त्यानुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासूनच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता जमा होणार आहे, मग केव्हा जमा होईल त्याची सर्वांना ह्या ठिकाणी प्रतीक्षा आहे. तर बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या, आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. तर बघा पैसे जे आहेत हे जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस हे जे काही पैसे ते 3 वाजल्यापासून सुरू झाले होते. 3 वाजल्यापासून किंवा बघा नेहमीच पैसे जे आहेत ते केव्हा ना केव्हा येत असतात. कधी सकाळी येतात, कधी सकाळी पैसे येतात, कधी दुपारी येतात आणि कधी सायंकाळी पण येतात. बघा सायंकाळी जर आपण पाहिलं तर 6 वाजल्यापासून पण तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करायचं नाही. फक्त काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच आजच 6 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे येतील आणि सर्व महिलांना SMS पण येऊन जातील. ज्या महिलांच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांना SMS येऊन जातील. ज्यांच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्या महिलांना स्वतः बँकेत जाऊन किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अंगठा ठेवून पैसे काढतात त्या ठिकाणी जाऊन पण तुम्हाला माहिती घेता येईल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासूनच जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. अतिशय दमदार अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची माहिती. आपण आत्ताची सर्वात मोठी अपडेट पाहिली आहे. आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात. संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगतोय. आता पुढे पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारने केलं होतं. स्वतः महायुती सरकारने, महायुतीचं सरकार आता आहे त्याच सरकारने आश्वासन केलं होतं की महिलांना 2100 रुपये त्या ठिकाणी दिले जातील. म्हणून आम्ही सरकारमध्ये पुन्हा आलो तर 2100 रुपये देऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलं होतं. तर बघा 2100 रुपये आता कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्या महिलांनी 2100 रुपयांची मागणी लावून धरायची. बघा सर्वांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. एकही महिलांनी न चुकता. कारण बघा जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी या ठिकाणी लावून धरली तर सरकार पण तुमची मागणी पूर्ण करेल. आणि अगोदर बघा कुठलीही मागणी आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर आपल्याला ते मागावं लागतं, तरच आपल्याला ते मिळतं. आणि सरकारकडे तुम्हाला मागणी लावून धरायची 2100 रुपयांच्या संदर्भात. जर तुम्ही मागणी केली तर तुमची मागणी पूर्ण होऊ शकते. तर बघा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. आता याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार राज्याचा जो अर्थसंकल्प आता सादर होतोय त्यामध्ये याबाबतची निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर महिलांना कदाचित पुढच्या महिन्यात 2100 रुपयांचा हप्ता येऊ शकतो. बघा काय म्हटलं, कदाचित पुढच्या महिन्यात 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. पुढच्या महिन्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता येऊ शकतो. म्हणजेच मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला की मार्चमध्ये तुम्हाला 2100चा हप्ता येऊ शकतो. आता बघा सर्वात मोठी खुशखबर काय, सर्वात मोठी अपडेट काय, तर बघा सर्वांनी आता लक्षात घ्या, यामध्ये जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर तुम्हाला आता 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो मार्चपासून. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 मार्चला अधिवेशन सुरू होतं आहे. 3 मार्चला अधिवेशन सुरू होते. जवळपास आजपासून 4 ते 5 दिवस राहिलेले अधिवेशन सुरू व्हायला. अधिवेशन सुरू झालं की 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होतो आहे. आता 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होतो आहे, त्या दिवशी 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 10 मार्चला अधिवेशन त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर झाला की तुम्हाला 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो देण्यासंदर्भाची घोषणा जी ती होऊ शकते. पुढे पहा, दरम्यान अजूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे. लाडकी बहीण योजनेत आता लवकरच फेब्रुवारीचे 1500 रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर बघा 9 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेत जवळपास 9 लाख महिलांचे अर्ज बाद केलेत. 9 लाख महिला निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत. या योजनेतून 50 लाख लाडक्या बहिणींना बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे. 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यावर सरकारचे कोट्यवधी रुपये जे ते वाचणार आहेत. बघा 50 लाख महिला अपात्र होतील, तशाच पद्धतीने नवीन अर्ज पण सुरू करावे लागतील सरकारला. नवीन महिलांना अर्ज भरायचे, ज्या महिलांचे 21 वर्ष पूर्ण झाले आहेत लाडक्या बहिणींचे त्यांना नव्याने अर्ज करता येतील. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.